बाजारामध्ये मस्त हिरव्यागार अशा पालेभाज्या आल्या तर मी मुळा आणला आणि मुळ्याचे पराठे करायचे ठरवले। तर जो सफेद गाजर आहे तो मी किसणीवर किसून घेतला आणि साईडला ठेवला। त्यानंतर गव्हाचं पीठ चाळून घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स केलं आणि पाणी घालून घट्टसर कणिक मळून घेतली। त्यानंतर थोडा तेलाचा हात लावला आणि पुन्हा व्यवस्थित हे कणिक मळून मी बाजूला ठेवलं। तोपर्यंत काय केलं, जो मुळा होता किसलेला त्यातलं पाणी काढून घेतलं। खूप पाणी सुटतं मुळ्याला, ते काढून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, काळी मिरी पावडर, ओवा, चवीनुसार मीठ आणि चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलं। त्यानंतर पिठाचे गोळे करून घेतले आणि त्यानंतर अशी पारी तयार करून आतमध्ये मी स्टफिंग भरलं मुळ्याचं आणि व्यवस्थित गोळा बंद करून घेतला। आणि त्यानंतर आपण जशी पोळी लाटतो कोणतीही, त्या पद्धतीनेच ही हलक्या हाताने मुळ्याचा पराठा लाटून घ्यायचा। मुळ्याला थोडं पाणी सुटतं, त्यामुळे पटापट हे पराठे करायचे आणि मस्त असे तव्यावरती घालून छान दोन्ही बाजूंनी खरपूस रंग येईपर्यंत तेल किंवा तूप लावून हे भाजून घ्यायचे। अतिशय सुंदर मुळ्याचे पराठे तयार होतात। चटणीसोबत, सॉससोबत तुम्ही हे खाऊ शकता। पूर्ण रेसिपी यूट्यूबवर आहेच आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज।